व्हेज किचन अँड मोर. आज आपण आपल्या किचनमध्ये इंडियन ब्रेड्स म्हणजे ऑफकोर्स आपली स्पेशलिटी भाकऱ्या आपण ते बघणार आहोत. भाकऱ्या दाखवायचं कारण म्हणजे एक असं आहे की आपण आपल्या जेवणामध्ये चपातीचं प्रमाण फार असतं. आपल्या इंडियन जेवणच असं आहे की चपाती भाजी पाहिजेच आहे. पण बऱ्याच वेळा हेल्थ कॉन्शियस लोक म्हणा किंवा बऱ्याच वेळा काही कारणांनी म्हणा की व्हीट चपाती नको वाटते खायला, व्हीट खूप हेवी वाटतं खायला. आणि इवन हेल्थ कॉन्शियस लोक जे असतात त्यांना ग्लुटेन फ्री पाहिजे असतं, चपाती नको असेल. त्याच्यामुळे वेट लॉस होण्याकरता त्यांना असं काहीतरी पाहिजे असतं की जेणेकरून त्याच्यामध्ये ग्लुटेन नसेल. आणि असे पदार्थ कुठले, मग हा प्रॉब्लेम येतो. सो आपण हे भाकरी दाखवायचं एक हे आहे. बऱ्याच लोकांना भाकरी जमत नाही करायला. सो त्यांनी कसं करावी भाकरी हे दाखवण्याकरता हा व्हिडिओचा प्रपंच, बाकी काही नाही. तर आज आपण बघणार आहोत टोटल रोटी टोकरी म्हणू शकतो, कारण 2-3 प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये भाकऱ्या बघणार आहोत, वेगवेगळ्या रोटीज बघणार आहोत. पहिली आपण बघूया तांदळाच्या पिठापासून बनवलेली भाकरी. सोपं आहे. जनरली नुसतं डायरेक्टली पीठ घेऊन थापूनही करू शकतो, पण बऱ्याच लोकांना थापणं जमत नाही. तर त्यांनी काय करावं ते आपण बघतो. मी इथे 1 वाटी पाणी ठेवलंय उकळायला. चांगलं खळखळ उकळून घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ. गॅस बारीक ठेवायचा आता आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं. छान पाण्यामध्ये ते मिक्स होऊन जायला पाहिजे. एका वाटीला 1 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे. थोडंसं जास्त घालू शकता, पण मेजरमेंट प्रमाणे जर बघितलं तर हे दिस विल बी कम्फर्टेबल. आणि नंतर आपल्याला वरतून मग पाणी लावून आपण सारखं करू शकतो. तर हे आपण जरा एक 10 मिनटं छान झाकून ठेवूया. आपण तांदळाचं पीठ पाणी घालून छान झाकून ठेवलेलं आहे. त्याला एक 10 मिनटं छान त्याची वाफ आत बसेल, मग आपण ते करायला घेऊ. मीनवेल आपण दुसरी भाकरी बघूया. दुसरी भाकरी आपली ऑफकोर्स आहे नाचणीची. नाचणी सगळ्यांना माहिती आहे, जसं रागी आयर्नमध्ये भरपूर आहे, कॅल्शियममध्ये भरपूर आहे, असं व्हेरी हेल्दी धान्य आहे. आणि कधी पण धान्य अशी बदलून बदलून खावी. सारखं खाणंही चांगलं नाही शरीराकरता. सो दॅट वी कॅन गेट ऑल विटॅमिन्स अँड मिनरल्स फ्रॉम डिफरंट व्हरायटीज ऑफ जे काही आपण धान्य आहे त्याच्यापासून. तर हे मी रागीचं पीठ घेतलं आहे, किंवा म्हणूया नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. ह्याला ॲक्च्युली डायरेक्टलीच थापून करायचं असतं, पण थापायला जमत नसेल, साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये त्याच्या अर्धा गव्हाचं पीठ मिक्स करायचं, पण मग ती तुमची ग्लुटेन फ्री होणार नाही. रागी इज इटसेल्फ ग्लुटेन फ्री, त्याच्यामध्ये ग्लुटेन नाही आहे. सो किंवा फार अति अल्प प्रमाणामध्ये आहे असं म्हणू शकतो आपण, कारण ती चिकट होत नाही. त्याच्यामुळे थापताना ती पटापट मळून लगेच थापायला लागते. पण जर थापायला होत नसेल तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही. गव्हाचं पीठ घालायचं मस्तपैकी, ज्यांना काही प्रॉब्लेम नसेल ग्लुटेनचा असा. रागी तर जायला पाहिजे पोटामध्ये. सो गव्हाचं पीठ मिक्स करून तुम्ही त्याच्यामध्ये सरळ चपातीसारखं छान लाटू शकता. आता आपण लहान लहान भाकऱ्या करूया की जेणेकरून मी कोणालाही थापता येतील, करता येतील. थोडंसं मीठ घालते, ऑप्शनल आहे. भाकऱ्यांना खरं मीठ घातलं नाही तरी चालतं. सो इट डझंट टेस्ट बॅड. खूप छान लागते विदाऊट सॉल्ट भाकरी. तर आपण हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि छान पाणी घालून, जर नाचणीचं पीठ फार जुनं नसेल तर रेग्युलर वॉटर चालणार आहे. अदरवाईज थोडंसं कोमट पाणी करून घालायचं की जेणेकरून तुझं चिकटपणा छान येईल. सो आपण हे मिक्स करून घेऊया. थोडं पाणी घालून आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला फार मऊ नको आहे, फार घट्टही नको आहे, असं हवं आहे की जेणेकरून ती हातावर किंवा पोळपाटावर छान लाटता येईल. सो आपण हे करून घेऊया. सो हे आपलं असं पीठ तयार झालंय. फार घट्ट पण नाही आहे, फार टाईट पण नाही आहे डो, आणि सॉफ्ट पण नाही आहे. आणि हे पीठ असं आहे की बघा,
अगदी विसविशीत आहे, अजिबात त्याला चिकटपणा नाही आहे. सो हे एकदम करून नाही ठेवायचं. जेवढ्या भाकऱ्या हव्या ते 2-2 भाकऱ्यांचं पीठ फक्त करून घ्यायचं, जेणेकरून मग ते पीठ नंतर लूज पडतं, मग थापायला अवघड जातं. हे आपण छान असं एकजीव करून घेऊया, एकत्र करून घेऊया गोळा. छान दोन्हीकडून फ्लॅट करून घ्यायचा मस्तपैकी. आणि थोडंसं खाली आपण रागीचंच पीठ टाकूया, थोडंसं वरतून, आणि हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने, चपातीसारखं आपल्याला फटाफट लाटता नाही येणार नाही, नाहीतर तो तुटून जाईल आणि खाली चिकटून बसेल. अशी फिरवत फिरवत एकदम स्लो हँडनी, व्हेरी लेस प्रेशर, तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी साईज करू शकता. बस एवढीच करायची आपल्याला. आता तवा छान तापलेला आहे, आपल्याला ही घेऊन ही जी खालची बाजू आहे पावडर लावलेली ती वरती ठेवायची आहे. सो मी टाकले आणि थोडंसं वरतून पाणी लावायचं. तुम्ही पाणी रुमाल एखादा स्वच्छ घेऊन त्याच्यानेही लावू शकता, जर हाताने जमलं नाही लावायला तर. आणि हे पाणी जरा थोडंसं ड्राय होऊ देऊया. गॅस मी मोठा ठेवलाय कारण तवा तसा अजून तापलेला नाहीये. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी सुद्धा लाटून घेऊया. अजूनही आपलं पाणी ड्राय झालं नाही. हां, आता झालेलं आहे. आपण आता ही भाकरी आहे ती आधी उलटून घेऊया. छान दुसऱ्या साईडनी मस्त होऊ देऊया. तोपर्यंत ही लाटून घेते. अशीच लाटायची, अगदी हलक्या हाताने, त्याला जास्त प्रेशर द्यायचं नाही. असे हे लगेच निघतं कारण त्याला चिकटपणा अजिबात नाहीये. सो खूप हलक्या हाताने लाटा. आणि थोडीशी जाड असेल तरी हरकत नाही. बटर लावलं, घी लावलं, त्याच्यावर तूप लावलं की खूप टेस्टी लागते ही. इव्हन ज्यांना ब्लड शुगर आहे त्यांनी सुद्धा जर अशा रोट्या खाल्ल्या, भाकऱ्या खाल्ल्या, ज्वारीच्या, बाजरीच्या, नाचणीच्या किंवा कॉर्नच्या, तर त्यांना उपयोग होईल. आपण ही भाकरी आता उलटून घेऊया. झालेली आता ही आपली भाकरी मस्त छान होऊ देऊया. एक तर तव्यावरच तुम्ही करू शकता किंवा सरळ आपण ही गॅस साईडला करूया. खालून मस्तपैकी भाजून घेऊया. किती छान फुगेल. एक साईड भाजून झाला, दुसऱ्या साईडने टाकूया मस्तपैकी. आपली ही रागी रोटी मस्तपैकी तयार आहे. दुसरी भाकरी पण मी भाजून घेते छानपैकी. पाणी सुकलं की त्याला उलटूया. मस्त फुलली आहे भाकरी.
घेऊया. बटर लावायचं की नाही ऑप्शनल आहे, सो नाही लावलं तरी हरकत नाही. मी थोडंसं लावून घेते कारण माझ्या मुलांना बटर आवडतं. सो ही झाली रागी रोटी तयार. आपण दुसरी बघूया. आपण दुसरी रोटी जी बघतो आहोत ती मिस्सी रोटी बघतो आहोत, जी ज्वारीच्या पिठापासून आपण बनवणार आहोत. मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये 1 चमचा 1-1.5 चमचा घेतलेला आहे, किंवा यू कॅन सी जास्त नाही आहे, 2 भाकऱ्या होतील एवढं घेतलेलं आहे. आणि आपण प्लॅटर करतो आहोत आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ टाकते आहे, जस्ट 1 टेबलस्पून. दॅट्स चण्याच्या पिठाने ऑफकोर्स त्याची पौष्टिकता अजून वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालते. थोडेसे आपण तीळ घालूया त्याच्यामध्ये. तीळ अतिशय पौष्टिक कॅल्शियमसाठी, सो तीळ घालते याच्यामध्ये. मी ज्वारीचं पीठ घेतलंय, बेसन घेतलंय, कांदा, कोथिंबीर, तीळ घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घालते याच्यामध्ये. आपण ह्याला छान मळून घेऊया. हे सुद्धा मी सांगितलं की थापायला येत नाही, काही हरकत नाही आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेऊ शकता किंवा अगदीच लहान लहान छोटे छोटे असे हातावर घेऊन भाजू शकतो आपण. सो यात मी पण थोडं थोडं पाणी घालून आपण ते छान मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं ह्याच्याकरता की पाणी एकदम पडून ते पातळ होईल पीठ. परत वरतून ॲडिशनल पीठ घालायला लागेल, सो क्वांटिटीमध्ये फरक पडेल, टेक्स्चरमध्ये फरक पडेल. सो लागेल तसं आपण पीठ घ्यायचं आहे. मगाशी जसं आपण घट्ट गोळा मळला तसा हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. सो हा आपला गोळा तयार झालेला आहे. फार घट्ट नाही, फार पातळ नाही असा घेतलेला आहे हा. आता आपण ह्याचे मिस्सी रोटी करून घेऊया. हे जर तुम्हाला थापायचं नसेल काही हरकत नाही, छोटे छोटेसे गोळे काढायचे त्याचे आणि थोडंसं हातावर पाणी लावून तिथे चिकटू नये दोन्ही साईडनी असे हातावरच थापायचे. थोडंसं जाडसर होईल बिस्किटासारखं, पण ते खूप छान लागेल. सी काहीच नाही. आणि याला पाणी लावायची गरज नाही, मग काही नाही, कारण त्याला मी पावडर म्हणजे पीठ ड्राय पीठ आपण लावलेलं नाही आहे. सो हे हातावरच मी असे भाजून घेतले, बनवून घेतलेले आहे. सो छोटी छोटी रोटी तयार आहे. आता आपण असंच भाजूया. हे छान मस्त खालचा बेस रोस्ट होऊ देऊया आणि मग त्याचं उलटून घेऊया. तसंच अजून एक तशी छोटीशी रोटी तयार करूया. बाकीची आहे ती आपण अशी मस्त मोठी पेटी काढून घेऊया. सो यू कॅन सी दिस. थोडंसं पाणी लावून घ्यायचं या साईडलाही, चिकटणार नाही हाताला, बाकी काही नाही. मोठ्या मोठ्या भाकऱ्या अशा हातावर थापून करतात. ग्रेट. छोटी छोटी मिस्सी रोटी तयार आहे. तव्यावर टाकूया. एका साईडनी होऊ देऊया. थोडंसं बटर घालूया. फर्स्ट क्लास मस्त. दुसरी पण आपण काढून घेऊया आणि मस्त दुसऱ्या आणि पण छान मस्त अशी कुरकुरीत छान भाजून घेऊया.
अशीच ह्याला उलट पलट करून करायला लागेल, कारण आपण जाड केलेली आहे ती. जर एका साईडला अशीच ठेवली तर ती एका साईडनी करपून जाईल, नीट छान भाजली जाणार नाही. सो आपल्याला करून असं काढून उलट पलट करून त्याला छान भाजून घ्यावं लागेल. आपलं उरलेलं जे पीठ आहे त्याची अशी एक छान मोठी मी लाटून करते भाकरी. थोडंसं पीठ घेतलंय मी खाली आणि वरती सुद्धा. आपण लाटण्याने त्याला छान सेम, कारण हे चिकट नसल्यामुळे पीठ तुटतात भाकऱ्या. लाटताना सुद्धा अगदी हलक्या हाताने एका साईडला खेचत खेचत, किंवा तुम्हाला जसं जमेल दुसऱ्या साईडला जास्त प्रेशर न देता त्याला लाटायचं आहे. आणि फार पातळ होत नाही, भाकऱ्या थोड्या जाडच असतात चपातीपेक्षा. सो आपली ही छान भाकरी किंवा मिस्सी रोटी तयार आहे. पिठाची जी बाजू आहे ती वरती ठेवायची, कारण ह्याला आपण पीठ लावून घेतले खाली, त्याला वरतून पाणी लावायची गरज आहे. सो आपण त्याला पाणी लावून घेऊया. हातानेच लावायला पाहिजे असं काही नाही. छोटासा रुमाल घेतला भिजवून, त्या गोळ्याने जरी लावलं तरी काम होऊ शकतं. आपण हे मीडियम गॅसवर छानपैकी खालून होऊ देऊया. थोडंसं पाणी सुकू द्यायचं, फार ड्राय पण करायचं नाही, अदरवाईज मग पोळ्याला, भाकरीला किंवा रोटीला आपल्या क्रॅक्स जातील. थोडंसं जर सुकायला लागलं की त्याला उलटून घेऊया. थोडंसं पाणी सुकायला लागलेलं आहे, फार एकदम सुकवायचं नाही आहे. आपण त्याला उलटी करूया भाकरी. छान होऊ देऊया. आता गॅस मोठा करूया जरा. ती झाली आहे खालून, आपण त्याला उलटी करूया. या फुगणार नाहीत, कारण एकच खूप जाड आहेत केलेल्या, त्याच्यामध्ये कांदा वगैरे आहे घातलेला. खुसखुशीत लागणार, पण अतिशय टेस्टी लागणार आणि अतिशय हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी अतिशय युजफुल. तुम्हाला हवं तर बटर तूप लावून घेऊ शकता ह्याच्यावरून. तेल छान लागणार नाही, तूप किंवा बटर लावा. आणि काहीच नाही लावलं तरी काही हरकत नाही, अशी पण छान लागणार आहे. जास्त नको. वाह, बटरचा धूर होतो. सो डोंट वरी, आपली भाकरी किंवा मिस्सी रोटी तयार आहे. आपण 2 रोटी बघितल्यात आपल्या. तांदळाचं पीठ आपण मगाशी पाण्यामध्ये उकडायला घातलं होतं, वाफायला ठेवलं होतं, ते घेतलेलं आहे. हे आता ड्राय दिसतंय तुम्हाला. आता हे आपण पीठ घेऊया आणि ह्याला सारखं करून घेऊया. मगाशी आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं. एका वाटीला 1 वाटी पाणी, म्हणजे 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी. आता लागेल तसं थोडंसं पीठ घालूया, आपण पाणी घालूया आणि ते छान सॉफ्ट मळून घेऊया. एकदम पाणी घालू नका, नाही तर मग लाटता नाही येणार. एवढीशा पाण्यामध्ये पण ते लगेच छान मऊ झाले पीठ. बस फक्त 2 मुठी पाणी आपल्याला एवढं लागलं ॲडिशनल एका वाटीपेक्षा. हे छान सॉफ्ट करून घेऊया. याला मळणंच महत्वाचं असतं, नाहीतर मग भाकरी तुटते.
2 भाकऱ्यांचं पीठ झालंय, पण ह्याच्या मी 3 करणार आहे लहान लहान. सो इक्वली डिवाइड करून घेऊया पीठ आपण गोळे. आणि हे आता लाटायला घेऊया आपण. सो मी एक गोळा घेतलाय, पण थोडंसं तांदळाचं पीठ घेऊया त्याच्यावरून पण आणि खाली पण, आणि परत एकदा छान फिरवूया. असं सगळीकडून फ्लॅट करून घेऊया. हे असं नाही करता मग आपली भाकरी फाटेल. त्याच्यावर पण थोडंसं तांदळाचं पीठ घालूया आणि अगदी हलक्या हाताने त्याला लाटूया. हे मात्र जरा तुम्ही पीठ उकडल्यामुळे छान लाटता येते, अगदी पातळ भाकरी होईल चपाती सारखीच. सो उकडून केलेलं ह्याचं कधी पण इझी. छान सगळी हलक्या हाताने आपण लाटून घेऊया. परत पीठ खाली घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही. कडेला जास्त आपल्याला कडेला जास्त त्याला लाटायचंय, म्हणजे ते पातळ राहील, तिथे जाड नाही ठेवायचं. आता मग मध्ये एकदम पातळ होईल आणि कडेला जाड राहील. तुम्हाला हवं तेवढं करू शकता, आपल्याला फार पातळ करायची नाहीये भाकरी. सो दिस इज द थिकनेस. सेम जे पिठाचा खालचा भाग आहे तो वरती घ्यायचा. ह्याला मात्र तवा आहे, तो तवा आपल्याला कमी टेम्परेचरचा पाहिजे. त्याचं टेम्परेचर फार हाय नको आहे, जास्त गरम नको आहे. तर थोडंसं आपण त्याचा रुमालाने कूल डाऊन करून घेऊया आणि ही भाकरी आपण ह्याच्यावर टाकूया. यालाही मग त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही गॅस वाढवू शकता आणि हे पाणी लावूया. थोडंसं टेम्परेचरचं बघायला लागतं तव्याच्या आपल्याला, तांदळाची भाकरी करताना स्पेशली. सो हे लावून झाले. थोडा आता गॅस वाढवूया आपण. आता आपण ह्याला पलटूया. मस्त व्हाईट राहते अशी आणि खूप दिसायलाही छान दिसते. सो ही छान होऊ देऊया 2 मिनिटं. तोपर्यंत मी दुसरी भाकरी लाटून घेते. प्रत्येक वेळेला गोळा घेताना मात्र हा छान असा मळून घ्यावा लागतो. थोडंसं पाण्याचा हात लावूया, कारण तो ड्राय अप होतो आणि मग भाकरी फाटू शकते. सो यू नीड टू नीड इट व्हेरी नाईसली. थोडंसं पीठ टाकूया, वरतून पण टाकूया, गोळ्यावर पण, आणि दोन्ही साईडनी त्याला थोडंसं फ्लॅट करून घेऊया. थोडंसं वरतून पीठ टाकूया त्याला. पण तर आपली इथली भाकरी झाली का नाही ती पण बघूया. फार एकदम त्याला रेडिश करायची नाही. सो ही झालेली आहे. परत उलटी करून त्या साईडने त्याला भाजून घ्यायचं. मस्त फुगली आहे छान पैकी. वाव. कारण पीठ आपलं ऑलरेडी उकडलेलं आहे, सो त्याला जास्त भाजायचं नाही. सो आपली ही भाकरी तयार आहे. काढून घेऊया. परत ह्याचा प्रत्येक वेळेला हा तवा असा छान पुसून घेणं फार गरजेचं आहे, की ते खालचं पण सगळं लागलेलं निघून जातं आणि त्याचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं कमी होतं. पुढची भाकरी टाकूया आपण. पाणी लावून घेऊया. आणि सेम प्रोसेस आपण फॉलो करूया. तर हे असं आपलं इंडियन रोटी प्लॅटर तयार आहे. ग्लुटेन फ्री तांदळाची भाकरी
नाचणीची भाकरी, आणि ही आपली मिस्सी रोटी. मिस्सी रोटीचे 2 छोटे छोटे बबू बेबीज. सो स्मॉल मिस्सी रोटीज. सो हाऊ यू फाइंड दिस प्लॅटर? आहे की नाही इंटरेस्टिंग? तर अशा या वेगवेगळ्या रोटी वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या जर आपण आपल्या जेवणामध्ये समावेश केल्या, त्याचा इन्क्लूड केलं, तर नक्कीच आपलं जेवण हेल्दी होईल. राईट? तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ प्लीज मला कळवा आणि ट्राय करून बघा या रोटीज. अजून भरपूर रोटीज बाकी आहेत आपल्या. नंतर बघू पुन्हा कधीतरी. तोपर्यंत बाय बाय.